लेवीय प्रकरण 1 होमार्पणे. परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारून म्हटले, इस्रायल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडे मेंढरे ह्यातला अर्पावा. गुराढोरातले होमार्पण अर्पावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल. यज्ञ पशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य होईल. त्याने परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर सभोवती टाकावे. मग त्या यज्ञपशूचे कातडे काढावे आणि पशूचे कापून तुकडे करावे. नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावी. आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर तुकडे, डोके व चरबी ही रचावी. त्याची अंतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे. ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. शेरडा मेंढरातले होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. त्याने त्याचा वध परमेश्वरासमोर वेदीच्या उत्तर बाजूस करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याने त्याचे कापून तुकडे करावे आणि त्याचे डोके व चरबी ह्यासहित सर्व तुकडे याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर रचावे. त्याची अंतडी व पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे. हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. परमेश्वराप्रीत्यर्थ त्याला पक्ष्याचे होमार्पण करावयाचे असल्यास खोले किंवा पारव्याची पिल्ले त्याने अर्पावी. याजकाने तो पक्षी वेदीजवळ नेऊन त्याचे मुंडके मुरगाळून तोडून वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकण्याच्या ठिकाणी फेकून द्यावी. पंखांच्या मधोमध त्याने तो फाडावा, पण ते भाग वेगळे करू नयेत. मग याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा. हे होमार्पण परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. लेवीय प्रकरण 2 अन्नार्पणे. कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करावयाचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे. त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा. मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांच्याकडे आणावे. त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारक भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पावयाची जी हव्ये आहेत त्यातला परमपवित्र होय. भट्टीत भाजलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास ते तेलात मळलेल्या सपीठाच्या बेखमीर पोळ्या अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या ह्यांचे असावे. तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपीठाचे असावे. त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे. हे अन्नार्पण होय. कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपीठाचे असावे. अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे. ते याजकाकडे आणून द्यावे व त्याने ते वेदीपाशी न्यावे. याजकाने अन्नार्पणातून स्मारक भाग काढून वेदीवर त्याचा होम करावा. तो परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पावयाची जी हव्ये आहेत त्यातला परमपवित्र होय. परमेश्वरास अर्पिलेल्या कोणत्याही अन्नार्पणातून खमीर नसावे, कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पावयाचे नाहीत. प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे, पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये.
तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर. तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको. तुझ्या सर्व अर्पणांसह मीठ पण अर्पावे. परमेश्वरा प्रित्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथम उपज अर्पावयाचा असेल, तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातला दाणा म्हणजे हिरव्या कणसाच्या चोळून काढिलेल्या ओंब्या प्रथम उपजाचे अन्नार्पण म्हणून आण. त्यावर तेल ओत व धूप ठेव. हे अन्नार्पण होय. चोळून काढिलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप स्मारक भाग म्हणून याजकाने जाळावा. हा परमेश्वरा प्रित्यर्थ हव्य होय. लेवीय प्रकरण 3. शांत्यर्पणे. कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल व तो गुराढोरांचा करावयाचा असेल, तर यज्ञपशु नर असो किंवा मादी असो, तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा. त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा. आणि अहरोनाचे मुलगे जे याजक, त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. परमेश्वरा प्रित्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करावयाचा तो भाग हा: अंतड्यांवर असलेली चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावी. हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर विस्तवावर रचिलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा. हे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. परमेश्वरा प्रित्यर्थ कोणाला शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी शेरडा मेंढरांचे अर्पण आणावयाचे असेल, तर ते नर असो किंवा मादी असो, त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे. त्याला कोकरांचे अर्पण करावयाचे असेल, तर ते त्याने परमेश्वरासमोर अर्पावे. त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा. आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. परमेश्वरा प्रित्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करावयाचा तो भाग हा: त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढिलेले चरबीदार शेपूट, अंतड्यावर असलेली चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा. हे परमेश्वरा प्रित्यर्थ हव्यान्न होय. कोणाला बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल, तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे. त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा. आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वरा प्रित्यर्थ होम करावयाचा तो भाग हा: अंतड्यांवर असलेली चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय, कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे. तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये. हा तुम्हाला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय. लेवीय प्रकरण 4. पापार्पणे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, परमेश्वराने निषिद्ध ठरविलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले, म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले, तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोऱ्हा परमेश्वराला अर्पावा. तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. अभिषिक्त याजकाने गोऱ्ह्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे. याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर पवित्र स्थानाच्या अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. आणि याजकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शन मंडपात परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगास लावावे. मग त्या गोऱ्ह्याचे बाकीचे सगळे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
नंतर पापार्पणाच्या गोऱ्ह्याची सर्व चरबी काढावी, म्हणजे आंतड्यांवर असलेली चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी. शंत्यर्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात, तसे ते वेगळे काढून घ्यावे व याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा. गोऱ्ह्याचे कातडे, सर्व मांस, डोके, पाय, अंतडी, शेण असा सगळा गोऱ्हा त्याने छावणीबाहेर राख टाकावयाच्या स्वच्छ ठिकाणी न्यावा आणि तो लाकडांवर ठेवून विस्तवात जाळून टाकावा. राख टाकीत असतात तेथे तो जाळून टाकावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोऱ्ह्याचा पापबली अर्पावा आणि तो दर्शन मंडपासमोर आणावा. मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा. अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्ह्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे. याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. मग दर्शन मंडपातील परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना काही रक्त लावावे आणि बाकीचे सर्व रक्त घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. त्या गोऱ्ह्याची सर्व चरबी काढून वेदीवर तिचा होम करावा. पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे जसे करावयाचे तसेच ह्याचेही करावे. ह्या प्रकारे याजकाने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल. पूर्वोक्त गोऱ्हा जाळून टाकावयाचा तसाच हाही गोऱ्हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे जनसभेचे पापार्पण होय. आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरविलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा. त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करीतात तेथे त्याचा वध करावा. हे पापार्पण होय. मग याजकाने आपल्या बोटाने त्या पापार्पणाचे काही रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा त्याने वेदीवर होम करावा. ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी. त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करीतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा. मग याजकाने त्याचे काही रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगास लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ह्याचीही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा. याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले, तर ती दोषहीन मादी असावी. त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करीतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा. याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे काही रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगास लावावे आणि बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यांवर परमेश्वराप्रीत्यर्थ तिचा होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. लेवीय प्रकरण 5. साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबीविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारिले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
कोणी अशुद्ध वस्तूला म्हणजे अशुद्ध वनपशूच्या शवाला, अशुद्ध ग्रामपशूच्या शवाला अथवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला नकळत शिवल्याने अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल. त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी नकळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळून आले तर तो दोषी समजावा. मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो. बरी वाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली असली व हे त्याला कळून आले तर अशा प्रत्येक गोष्टी संबंधाने तो दोषी समजावा. मग ती अविचाराने प्रतिज्ञा केलेली गोष्ट कोणतीही असो. तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर ज्या बाबतीत त्याने पाप केले ती त्याने कबूल करावी आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रीत्यर्थ त्याने दोषार्पण आणावे. त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याला कोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून 2 होले अथवा पारव्याची 2 पिले परमेश्वरापाशी आणावी. त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. त्याने ती याजकापाशी आणावी. मग याजकाने ह्यातील पापार्पण पहिल्याने अर्पावे. त्याची मुंडी त्याने मुरगाळून मोडावी, पण ती अलग करू नये. पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या बाजूवर शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर निचरू द्यावे. हे पापार्पण होय. दुसऱ्या पक्षाचा त्याने विधीपूर्वक होम करावा. त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. 2 होले अथवा पारव्याची 2 पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल 1 एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे. त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय. त्याने ते याजकाकडे आणावे आणि याजकाने त्यातले मूठभर घेऊन स्मारक भाग म्हणून वेदीवरील हव्यांवर परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा होम करावा. हे पापार्पण होय. सदरील कोणत्याही गोष्टी संबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा. दोषार्पणे. परमेश्वर मोशेला म्हणाला, कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे. तू ठरविशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा. हे शेकेल पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे असावे. हे दोषार्पण होय. ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी आणि तिच्या मोलाचा आणखी 5वा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी. याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, जरी ते त्याने चुकून केले, मग ते त्याला नकळत का घडेना, तर तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी. त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा. तू ठरविशील तेवढ्या किमतीचा तो असावा. त्याने अज्ञानाने जी चूक केली असेल तिच्याबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याची क्षमा होईल. हे दोषार्पण होय. परमेश्वरासमोर तो निश्चित दोषी आहे. लेवीय प्रकरण 6. परमेश्वर मोशेला म्हणाला, कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसविले किंवा लूट करून त्याला फसविले किंवा त्याच्यावर जुलूम केला किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करीतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला, म्हणजे असले पाप करून दोषी झाला, तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची ठेव बुडविली असेल ती
किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती, किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा 1/5 त्याने द्यावा. त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ आपले दोषार्पण आणावे. तू ठरविशील तेवढ्या किमतीचा कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी त्याने याजकाकडे न्यावा. याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची त्याला क्षमा होईल. अर्पणासंबंधाने आणखी काही नियम. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यास आज्ञा कर की होमार्पणाचा विधी असा: होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. मग याजकाने आपला सणाचा झगा आणि चोळणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदी शेजारी ठेवावी. मग त्याने आपली वस्त्रे उतरून दुसरी घालावी आणि ती राख छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. याजकाने त्याच्यावर रोज सकाळी इंधने घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणांच्या चरबीचा होम करावा. वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. अन्नार्पणाचा विधी असा: अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे. त्या अन्नार्पणातून मूठभर सपीठ, काही तेल व त्यावरील सगळा धूप घेऊन अन्नार्पणाचा स्मारक भाग म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास व्हावा म्हणून त्यांचा वेदीवर होम करावा. त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे. ते त्यांनी दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी खमीरा वाचून खावे. खमीर घालून ते भाजू नये. माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे. पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे. खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे. परमेश्वराच्या हव्यातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढ्या निरंतर चालू राहावा. ह्या हव्यास जो कोणी स्पर्श करील तो पवित्र आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला अभिषेक होईल त्या दिवशी त्याने आपल्या मुलांसह परमेश्वराला जे अर्पण करावयाचे ते हे: 1/2 एफा सपीठ नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे. ते तव्यावर तेलात परतावे. त्यात तेल चांगले मुरल्यावर ते आत आणावे व त्या परतलेल्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे. त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक होईल त्यानेही असेच अर्पण करावे. निरंतरचा विधी म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा संपूर्ण होम करावा. याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा. ती खाऊ नयेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की पापार्पणाचा विधी असा: ज्या ठिकाणी होमबलीचा वध करीतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा. तो परमपवित्र होय. जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा. ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे. आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर असे वस्त्र पवित्र स्थळी धुवावे. ते मांस मडक्यात शिजविले असेल तर ते मडके फोडून टाकावे. पण पितळेच्या पात्रात ते शिजविले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. ते खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे. ते परमपवित्र होय. पण ज्या पापबलीचे काही रक्त दर्शन मंडपात पवित्र स्थानी प्रायश्चित्तासाठी आणतील त्याचे मांस खाऊ नये. ते अग्नीत जाळावे. लेवीय प्रकरण 7. दोषार्पणाचा विधी असा: हे अर्पण परमपवित्र होय. ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा
त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा आणि याजकाने त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी. त्याचे चरबीदार शेपूट, आंतड्यावर असलेली चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी. त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून होम करावा. हे दोषार्पण होय. हा बली खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे. तो पवित्र स्थळी खावा. तो परमपवित्र होय. पापार्पणासारखेच दोषार्पण. दोहोंचा विधी एकच. जो याजक त्याच्याद्वारे प्रायश्चित्त करील त्याचा त्याच्यावर हक्क आहे. जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे. भट्टीत, कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणाऱ्या याजकाचे आहे. प्रत्येक अन्नार्पण तेलमिश्रित किंवा कोरडे अहरोनाच्या सर्व मुलांचे होय. त्या सर्वांचा त्याच्यावर समान हक्क आहे. परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणांचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा. त्याला ते उपकार स्तुतीसाठी करावयाचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लाविलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकार स्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्या. त्याच्या उपकार स्तुतीच्या शांत्यर्पणांच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या. ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एक एक पोळी अर्पावी. तिच्यावर शांत्यर्पणांचे रक्त टाकणाऱ्या याजकाचा हक्क आहे. उपकार स्तुतीसाठी त्याने केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे. सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये. पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पील त्या दिवशी ते खावे आणि जे काही त्यातले उरेल ते दुसऱ्या दिवशीही खावे. त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. त्याच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही तिसऱ्या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही. उलट ते अमंगळ ठरेल आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल. ज्या मांसाला एखाद्या अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये. ते अग्नीत जाळून टाकावे. जो कोणी शुद्ध असेल त्यानेच यज्ञबलीचे मांस खावे. पण कोणी आपल्या अशुद्धावस्थेत परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. कोणा मनुष्याने एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श केला, मग ती अशुद्धता मनुष्याची असो, पशूची असो किंवा दुसऱ्या कोणत्याही अमंगळ पदार्थाची असो, आणि परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस त्याने खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, तुम्ही बैलाची, मेंढराची अथवा बकऱ्याची चरबी खाऊ नये. मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी इतर काही कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये. परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून जो पशु अर्पितात त्याची चरबी कोणी खाल्ली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. तुम्ही आपापल्या निवासस्थानात पक्षाचे, जनावराचे वगैरे कसलेही रक्त खाऊ नये. जो कोणी रक्त खाईल त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग, जो कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ आपल्या शांत्यर्पणांचा यज्ञबली अर्पील त्याने त्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीतून काही भाग परमेश्वराकडे आणावा. त्याने आपल्या हाताने परमेश्वराची हव्ये आणावी. परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी चरबीसहित ऊर आणावा. याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा. तुम्ही आपल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीची उजवी मांडी समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी. अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणांचे रक्त आणि चरबी अर्पील त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा. कारण इस्रायल लोकांच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर
आणि समर्पणाची मांडी ही मी त्यांच्याकडून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे ह्यांना दिली आहेत. ही दोन्ही इस्रायल लोकांकडून मिळणारे त्यांचे निरंतरचे हक्क होत. याजक ह्या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले त्या दिवशी परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा अभिषेक भाग व त्याच्या मुलांचा अभिषेक भाग ठरला आहे. ज्या दिवशी परमेश्वराने त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने त्यांना इस्रायल लोकांकडून हा भाग मिळावा अशी आज्ञा केली, म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांचा हा निरंतरचा हक्क ठरला आहे. होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकाच्या समर्पण समयींचे अर्पण आणि शांत्यर्पणांचा यज्ञबली ह्याविषयींचा विधी हा. इस्रायल लोकांनी परमेश्वरात प्रित्यर्थ काय काय अर्पणे करावी ह्याविषयी परमेश्वराने त्यांना सिनाय रानात आज्ञा केली त्या समयी त्याने मोशेला वरीलप्रमाणे सिनाय पर्वतावर हा विधी लावून दिला. लेवीय प्रकरण 8. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे समर्पण. निर्गम प्रकरण 29 पदे 1 ते 37. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्हा, 2 मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी सर्व मंडळीला एकत्र कर. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले आणि मंडळी दर्शन मंडपाच्या दारापाशी जमली. तेव्हा मोशेने मंडळीला सांगितले, परमेश्वराने जे करावयाची आज्ञा दिली आहे ते हेच. मोशेने अहरोनाला आणि त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली. मग त्याने त्याला अंगरखा घातला, कमरेला कमरबंद कसला, झगा पेहरविला, त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणिलेली पट्टी आवळली. मग त्याने त्याच्यावर उरपट बांधिला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेविले. नंतर त्याच्या डोक्यावर मंदिल घातला आणि मंदिलाच्या पुढल्या भागी सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट लाविला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यात असलेल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून पवित्र केले. त्यातील काही तेल घेऊन त्याने वेदीवर 7 वेळा शिंपडिले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक ह्यास पवित्र करण्यासाठी अभिषेक केला. त्याने अभिषेकाचे काही तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र करण्यासाठी अभिषेक केला. मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यास अंगरखे घातले, कमरेस कमरबंद कसले आणि त्यास फेटे बांधिले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग त्याने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर ठेविले. तो वधिल्यावर मोशेने त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या शिंगास सभोवती लावून ती शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतिले व ह्या प्रकारे ती पवित्र करण्याकरिता तिच्यासाठी प्रायश्चित्त केले. अंतड्यांवरील सर्व चरबी, काळजावरील पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुर्दे ही घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला. पण गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणी बाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेविले. त्याचा वध केल्यावर मोशेने त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकिले. नंतर तो मेंढा कापून तुकडे केले आणि मोशेने त्याचे डोके, तुकडे आणि चरबी ह्यांचा होम केला. त्याची आंतडी व पाय पाण्याने धुवून मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले. ते परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग त्याने दुसरा मेंढा म्हणजे समर्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेविले. त्याचा वध केल्यावर त्याचे काही रक्त मोशेने घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लाविले. ते झाल्यावर मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून
त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला काही रक्त लावून ते वेदीवर सभोवती टाकिले. त्याने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यांवर असलेली सर्व चरबी, काळजावरील पडदा, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी ही काढून घेतली आणि परमेश्वरासमोर ठेविलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीतून एक बेखमीर पोळी, तेल लाविलेली एक भाकर व एक चपाती घेऊन चरबीवर व उजव्या मांडीवर ठेविल्या. हे सर्व त्याने अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेविले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळिले. मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला. हे समर्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य झाले. मोशेने ऊर घेऊन तो ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळिला. समर्पणाच्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. हे झाल्यावर मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे यांच्यावर शिंपडिले आणि अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ही पवित्र केली. मोशेने अहरोन व त्याचे मुलगे ह्यास सांगितले की हे मांस दर्शन मंडपाच्या दारापाशी शिजवा आणि तेथे समर्पणाच्या टोपलीतल्या भाकरींबरोबर ते खा. मी आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने आणि त्याच्या मुलांनी ते खावे. मांस व भाकरी ह्यापैकी काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. आणि तुमच्या समर्पणाचे 7 दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शन मंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण 7 दिवस चालेल. आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित्त करावे अशी परमेश्वराने आज्ञा केली आहे. ह्याप्रमाणे तुम्ही दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे 7 दिवस व रात्री राहा, नाहीतर तुम्ही मराल, कारण मला तशी आज्ञा झाली आहे. मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी केल्या. लेवीय प्रकरण 9. अहरोनाने केलेली अर्पणे. 8व्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्रायलांचे वडील ह्यांना बोलाविले आणि त्याने अहरोनाला सांगितले, पापार्पणासाठी एक दोषहीन गोऱ्हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर. आणि इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा आणि होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरू आणा. ही दोन्ही 1 वर्षाची व दोषहीन असावी. आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे. मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शन मंडपाच्या दारापाशी आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली. तेव्हा मोशे म्हणाला, तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली ते हेच. आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल. मोशेने अहरोनाला सांगितले, वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त घे आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर. तेव्हा अहरोनाने वेदीजवळ जाऊन आपल्या पापार्पणाचा गोऱ्हा वधिला. मग अहरोनाचे मुलगे त्याच्यापाशी रक्त घेऊन गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लाविले आणि ते वेदीच्या पायथ्याशी ओतिले. पापार्पणाची चरबी, गुर्दे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मांस व कातडे त्याने छावणी बाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकिले. मग त्याने होमबली वधिला व त्याचे रक्त अहरोनाच्या मुलांनी त्याला सादर केले. त्याने ते घेऊन वेदीवर सभोवती टाकिले. मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे करून एक एक तुकडा व त्याचे डोके ही त्याला सादर केली आणि त्यांचा त्याने वेदीवर होम केला. त्याने त्याची आंतडी व पाय धुवून वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला. त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधिला
आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पिला. आणि त्याने होमबलीही जवळ नेऊन विधीपूर्वक अर्पिला. मग त्याने अन्नार्पण जवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन त्याचा वेदीवर होम केला. सकाळच्या होमार्पणासह हेही अर्पिण्यात आले. लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेले बैल आणि मेंढा हेही अहरोनाने वधिले आणि त्याच्या मुलांनी त्यांचे रक्त त्याला सादर केले. ते त्याने वेदीवर सभोवती टाकिले आणि त्यांनी बैलाची व मेंढ्याची चरबी व मेंढ्याचे चरबीदार शेपूट, अंतड्यांवर जे पसरलेले आहे ते, गुर्दे आणि काळजावरील पडदा ही त्याला सादर केले. आणि त्यांनी चरबी त्या बलींच्या उरांवर ठेविली. मग तिचा वेदीवर होम केला. तथापि ऊर आणि उजवी मांडी ही मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली. मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला. नंतर मोशे व अहरोन दर्शन मंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला. तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले आणि परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली. हे पाहून सर्व लोकांनी जय जयकार केला व दंडवत घातले. लेवीय प्रकरण 10. नादाब आणि अबिहू ह्यांची पातके. अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे, जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला. मग अहरोनाचा चुलता उज्जीएल, ह्याचे मुलगे मिशाएल व एलसाफान ह्यांना मोशेने बोलावून सांगितले की तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्र स्थानासमोरून उचलून छावणी बाहेर घेऊन जा. मोशेने सांगितल्याप्रमाणे येऊन त्यांनी त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणी बाहेर नेले. याजकांची कर्तव्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्या. मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले की तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका. तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल. पण त्याने जो अग्नी पेटविला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्रायल घराण्याने विलाप करावा. तुम्ही दर्शन मंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये. गेला तर मराल, कारण परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे. त्यांनी मोशेच्या सांगण्याप्रमाणे केले. आणखी परमेश्वराने अहरोनाला सांगितले, जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शन मंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये. प्याल तर मराल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यामधील भेद जाणावा आणि परमेश्वराने मोशेच्याद्वारे त्यांना कळविलेले सर्व विधी तुम्ही इस्रायल लोकांना शिकवावे. मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की परमेश्वराच्या हव्यांपैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीपाशी खमीरा वाचून खा, कारण ते परमपवित्र आहे. ते तुम्ही पवित्र स्थळी खावे, कारण परमेश्वराच्या हव्यांपैकी तो तुझा हक्क व तुझ्या मुलांचा हक्क आहे. मला अशीच आज्ञा झाली आहे. ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ही तुम्ही म्हणजे तू व तुझ्यासहित तुझे मुलगे व मुली ह्यांनी एखाद्या स्वच्छ स्थळी खावी, कारण इस्रायल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञांपैकी तुला व तुझ्या मुलाबाळांना ती हक्क म्हणून दिली आहेत. समर्पणाची मांडी व ओवाळणीचा ऊर ही चरबीच्या हव्यांसहित ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी. हा तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलाबाळांचा निरंतरचा हक्क आहे, अशी परमेश्वराची आज्ञा आहे.
मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता त्याला कळले की तो जाळून टाकीला आहे. तेव्हा अहरोनाचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर रागावून तो म्हणाला, तुम्ही पापार्पण पवित्रस्थानी का खाल्ले नाही? ते परमपवित्र आहे व मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे म्हणून ते तुम्हाला दिले आहे. पहा, त्याचे रक्त पवित्रस्थानाच्या आत आणण्यात आले नाही. तुम्ही माझ्या आज्ञेप्रमाणे त्याचे मांस पवित्रस्थानी अवश्य खावयाचे होते. मग अहरोन मोशेला म्हणाला, पहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण ही परमेश्वरासमोर अर्पण केली आहेत, तरी माझ्यावर अशा आपत्ती ओढवल्या आहेत. तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य झाले असते काय? हे ऐकून मोशेचे समाधान झाले.